नमस्कार मंडळी. आज अगदी जड अंतःकरणाने तुम्हाला दंडवत घालतोय. हा माझा नमस्कार कदाचित शेवटचा नमस्कार असू शकतो. जगलो, वाचलो तर पुन्हा भेटू इथपर्यंत मी मनाची तयारी केलेली आहे. त्यामुळे हा व्हिडिओ देखील माझा कदाचित शेवटचा व्हिडिओ असू शकतो. आता तुम्ही म्हणाल, झालंय काय? तर मागच्या काही दिवसांच्या बातम्या तुम्ही सातत्याने बघितल्या असतील आणि या बातम्यांमधून तुम्हाला एक गोष्ट कळली असेल की आज म्हणजे आज तारीख आहे 20. आज सोमवार आहे आणि आज संपूर्ण देश आदरणार आहे. असं म्हणतात की दिल्लीत मोठा भूकंप होणार आहे दुपारी 12 नंतर. आता दिल्लीत जर मोठा भूकंप झाला तर त्याचे धक्के मुंबईला बसणार आणि मी तर मुंबईत राहतो. अशा वेळेस या मोठ्या भूकंपामधून स्वतःला वाचवायचं कसं, हा माझ्या पुढे प्रश्न आहे. पण मला काल एक भयानक स्वप्न पडलं. रात्री थकून बागून झोपलो होतो आणि साधारण 1-1:30च्या सुमारास मला हे भयानक स्वप्न पडलं. मला जाग आली, म्हणजे स्वप्नात जाग आली आणि बघतो तर काय, तर माझ्या अंगावर सर्वत्र झुरळं पसरली होती. नकशिकांत मी झुरळांमध्ये वेढला गेला होतो. मी घाबरलो. म्हटलं, एवढी झुरळं आली कुठून? खाली जमिनीवर बायको झोपली होती. तिची परिस्थिती काय म्हणून वाकून बघितलं तर तिच्याही अंगावर झुरळच झुरळ होतं. मी हादरलो, घाबरलो. हे कुठून आलं? आमच्या कोकणामध्ये त्याला अवदसा म्हणतात. ही अवदसा आली कुठून? आता मी ठरलो कोकणी माणूस. लहानपणापासून अवदसा, चेटकीन, करणी हे सगळे ऐकलेलं आहे, कानात आहे आणि त्यामुळे झुळलं म्हटली की अवदसा हे पटकन मनात येतं. आणि ती झुळलं चक्क माझ्या घरात, माझ्या अंगावर, माझ्या पत्नीच्या अंगावर संपूर्ण घर वेढून टाकत होते. घाबरलो. पलंगावरून खाली उतरलो. तातडीने दरवाजा उघडला. बाहेर गेलो तर चाळीतल्या मधल्या पॅसेजमध्ये देखील झुळलं. खाली वाकून बघितलं तर सगळीकडे झुळलंच झुळलं. खडबडून जागा झालो. आजूबाजूला बघितलं, दरवाजा उघडून बघितलं आणि कळलं हे स्वप्न होतं. पण त्यानंतर मात्र मला बातम्या आठवल्या. विशेषतः मराठी मीडियाच्या बातम्या आठवल्या की आज 20 तारीख सोमवार दुपारी 12 नंतर भूकंप होणार आणि तो भूकंप संपूर्ण देश हादरवणार आहे. मी जागा झालो. घड्याळात बघितलं 2-2:30 वाजले होते. म्हटलं आता झोपून चालणार नाही. काहीतरी करायला पाहिजे. खाली गेलो. मुंबई रात्रीची झोपत नाही मित्रांनो. खाली गेलो, एक टॅक्सीवाला होता. त्या टॅक्सीवाल्याला विचारलं, बाबा रे, आज भूकंप होणार आहे, तुला काय कल्पना आहे? हो म्हणे, साहब मुझे पता है, आज दिल्ली में बहुत बड़ा भूकंप होने वाला है. म्हटलं, बाबा मग तू करतोयस काय? स्वतःचं संरक्षण करायला पाहिजे. तो टॅक्सी वाला म्हणाला, क्या करेगा साहब, अभी दिल्ली में भूकंप होगा, मुंबई फट जाएगी, तो हम किधर भागेंगे? उसमें हम ठहरे परप्रांतीय, हम तो अपने गांव ये भूकंप की स्थिति में भाग नहीं सकते और दिल्ली तो यूपी से नजदीक है, तो उससे अच्छा मुंबई में भी मर जाए. टॅक्सीवाला हादरला होता. हळूहळू पुढे गेलो तर सकाळी 3-3:30ला भाजीचे ट्रक घेऊन येणारे काही शेतकरी भेटले. त्यांना विचारलं, बाबांनो, दुपारी 12 नंतर भूकंप होणार आहे माहिती आहे तुम्हाला? तेही म्हणाले, हो माहिती आहे, वृत्तवाहिन्यांवर बातम्या ऐकल्यात, फार मोठा भूकंप होणार आहे. मग तुम्ही म्हटलं मुंबईत काय करताय?
मुंबईला तर सगळ्यात मोठा धोका आहे. तुम्ही आपल्या गावात का नाही राहिलात? तर ते भाजीवाले म्हणाले, दादा करणार काय? अहो, हा 20 तारखेला भूकंप होणार असं मागच्या 1.5-2 महिन्यांपासून सांगितलं जातंय. आणि त्यामुळे आम्ही नवीन भाज्या लावल्याच नाहीत, पेरणीच केली नाही. कारण भूकंप झाला तर काय होईल? भूकंप झाला तर धरणी दुभंगली जाईल आणि आमची सगळी पिकं त्या धरणीमध्ये जातील. अशा वेळेस काय पेरणी करणार, काय पिकं लावणार, तुम्ही सांगा. म्हटलं मग इथे काय करताय? जे काय आहे आलेलं ते विकून 4 पैसे मिळतो का बघतो. दुपारी 12 पर्यंत जेवढं विकता येईल तेवढं विकतो. 4 पैसे गाठीशी राहिले आणि त्या भूकंपामधून जगलो तर निदान पैसे तरी गाठीशी आहेत. मग त्यांना नमस्कार केला. नमस्कार. त्यांनीही नमस्कार केला आणि तेही म्हणाले, कदाचित आपला शेवटचा नमस्कार असेल. पुढे गेलो. काही इंजिनियर पोरं बस स्टॉपवर बसले होते. त्यांना म्हटलं, बाबांनो तुम्हाला माहितीये का आज दुपारी भूकंप होणार आहे? तर म्हटलं काय म्हणताय काका? ओ इकडे नाही, संपूर्ण जगात भूकंप होणार आहे. आणि त्यामुळे सगळ्यात मोठं काय होणार आहे? म्हटलं काय होणार आहे बाबांनो? अहो त्या समुद्रातून इंटरनेटच्या वायर्स केबल टाकल्या आहेत ना, त्या उद्ध्वस्त होणार आहेत. सगळी झुरळं त्या वायरवर टपून बसलेली आहेत. कारण त्या झुरळांची निर्मिती मुळीच तिथून झाली आहे. आणि त्यामुळे ही उंदरं किंवा झुरळं ती त्या केबलच्या वायर कुरतडून टाकणार आहेत. आमच्याशिवाय आता पृथ्वी तलावर कोणच नाही असं या जुळलांना सिद्ध करायचंय. म्हटलं बाबांनो तुम्ही तर जेन झी. तर त्यातील एक मुलगा म्हणाला, कसलं ओ झेन झी? 4 पैसे पोटाला असेल ना तरच झेन झी. नाहीतर जंतर मंतरवर दुपारी जेवायला सकाळी नाश्त्याला जावं लागेल. मी त्यांना म्हटलं बाबा रे मी पत्रकार आहे. तर त्यातला एक मुलगा पटकन म्हणाला की जंतर मंतर सारखं कुठे आहे का सोय मुंबईत, जिथे दुपारी जेवण मिळेल, सकाळी नाश्ता मिळेल, रात्रीचं जेवण मिळेल. म्हटलं बाबांनो शोधतो, पण स्वतःच्या जीवाची काळजी घ्या. काळजी घ्या मित्रात. चालत चालत रेल्वे स्टेशनवर गेलो. रेल्वे स्टेशनवर प्रचंड बंदोबस्त होता. गार्ड होते, पोलीस होते. इतकंच नाही मित्रांनो, तर कधीही न दिसणारा स्टेशन मास्तरही प्लॅटफॉर्मवर चक्क फिरत होता. त्याला जाऊन भेटलो. त्यांना म्हटलं काय हे? म्हणजे तुम्हाला माहित नाही, दुपारी 12 नंतर प्रचंड मोठा भूकंप होणार आहे आणि त्या भूकंपानंतर धरणीतून सगळी झुरळं बाहेर येणार आणि या जुळल्यांची ताकद इतकी मोठी आहे की ती झुरळं या रेल्वेच्या पोलादी पटऱ्या देखील उद्ध्वस्त करणार आहेत. म्हटलं हो. मग त्यासाठी आम्ही बंदोबस्त सुरू केलाय. मी पटकन म्हणालो, मास्तर ते बघा झुरळ. मास्तर घाबरले. लगेच गार्डला बोलवलं, बेगॉन स्प्रे घेऊन यायला सांगितलं, हीट घेऊन यायला सांगितलं आणि त्या झुरळांवर मारलं. एक झुरळ पळालं, एक मेलं. पण तितक्याच मच्छी पाणी मच्छी पाणी मच्छी पाणी करत काही मासे घेऊन जाणारे आले. खूप खुश होते. मच्छी पाणी आपल्याला आता कोणीच अडवणार नाही, त्यामुळे मच्छी पाणी बनावं लागणार नाही असं त्यांना वाटत होतं. मच्छी पाणी करत खाली उतरले आणि त्यांना विचारलं, बाबांनो काय? आम्ही तर मच्छी पाणी, आम्ही आज स्वतंत्र आहोत, उद्या झुरळांबरोबर जाऊ. परवा कोणतरी उंदीर आले तर त्यांच्या बरोबर जाऊ, त्यानंतर येणाऱ्या सापांबरोबर पण जाऊ. पण
आम्ही मच्छी का पाणी आहे, आम्हाला काहीही फरक पडत नाही. निदान एक तरी असा बोलणारा दिसला की आम्हाला फरक पडत नाही. असो, परिस्थिती भयंकर आहे. मला आलेले अनुभव मी तुम्हाला कथन केलेले आहेत. तुम्ही ही काळजी घ्या. मी घड्याळाकडे टक लावून बघतोय. कधी एकदा दुपारचे 12 वाजतायत आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात दिल्लीत होणारा भूकंप संपूर्ण जग हादरवणार आहे. आणि यात जगलो वाचलो तर पुन्हा भेटू एवढं बोलून थांबतो मित्रांनो. तुमचे आशीर्वाद असेच असू द्या. कदाचित तुमच्या आशीर्वादाने मी वाचू शकेन. आणि तुम्हीही देवाकडे प्रार्थना करा की आपण यातून सही सलामत बाहेर येऊ. धन्यवाद.